अंतःकरणापासून सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य चांगलं होतं का आत्ताचे जे सरकार येते याचं राज्य चांगलं आहे? काय वाटतं, कोणाचं राज्य चांगलं होतं? मनमोकळेपणा नाही, आपल्याला काय कोणाचं काही हे करायचं नाही, पण काय वाटतं, खरं आहे ना? तुम्हाला काय वाटतं, कोणाचं राज्य चांगलं होतं? शिवाजी महाराजांचं. सगळ्याचं हेच म्हणणं आहे, माझंही तेच म्हणणं आहे. पण एक बारकाईनं विचार करा, शिवाजी महाराजांच्या काळात तुम्हाला गावाला सिमेंट रोड बांधून दिला का? डांबरी रस्ता दिला का? अंगणवाडी बांधून दिली का? शाळा बांधून दिली का? पोराला कपडे दिले का? खिचडी दिली का? मास्तर दिला का? आधार कार्ड दिलं का? इलेक्शन कार्ड दिलं का? श्रावण बाळ होतं का? अर्ध तिकीट होतं का? एसटीचं घरकुल होतं का? काय होतं म्हणून चांगलं होतं. इतके हे सरकारने योजना काढल्या, ज्याची यादी एवढी मोठी होईल, लिहायला एक घंटा लागेल. एवढ्या योजना समाजासाठी काढून सुद्धा समाज सुखी नाही. त्या काळात काही हे नसतानाही ते राज्य चांगलं होतं, समाज सुखी होता. याचं कारण काय? याच्या 2-3 गोष्टीच कारण गुंतलेलं आहे. एक, छत्रपती शिवाजी महाराज तोंड पाहून कामं करत नव्हते. समान, सगळ्या जातीला सारखा न्याय, प्रत्येक माणसाला सारखा न्याय. आता ते राहिलं का? नाही राहिलं. हा एक मुख्य आणि त्या काळात मला ते अजून काय कारण आहे, त्या पोरांनी काय सांगितलं मला माहिती आहे 8वीच्या. म्हणजे त्यांनी लोकांना कष्ट करून जगायला शिकवलं. त्यावेळचे लोक कष्ट करत होते आणि कष्टाचे खात होते. हे एक मुख्य उत्तर आहे त्याच्यातलं, की त्यावेळचे लोक कष्ट करून खात होते. आता आम्हाला कष्ट नको, फुकट लुटायला पाहिजे. आणि ते बी किती? पोटापुरतं नाही, 1000 कोटी, 2000 कोटी, 4000 कोटी. अरे चालायचं विमानाचं बॉम्बस्फोट व्हायला पाहिजे वरच्यावर. हा ना हो, मला ते ऐकून इतकी तिडीक येते. हो साहेब, काय करते हो पैशाला? आमचा शिवाजी महाराजांनी, छत्रपती महाराजांनी तुकाराम महाराजाला एक टोपलं भरून सोनं हिरे भेट दिले होते. सत्य घटना आहे. तुकाराम महाराजांनी घेतलं नाही. मला काय झालं पाहिजे म्हणे, हे मी माझं आहे ते लोकांना वाटून दिलं. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचे लोकांचं कर्ज माफ केलं. सावकार होते महाराज, दुष्काळ पडला, कर्ज माफ जावं म्हणे, ते वाया जाळून टाकल्या. हाय ते धन वाटून दिलं तेव्हा. आणि आता काय मारामारे पा, 400 वर्षात काय प्रगती आहे आमची. घेतलं नाही. शिवाजी महाराजांचं धन वापस पाठवलं. छत्रपतीचे शिवाजी महाराजांचं धन वापस पाठवणं सोपी गोष्ट आहे का? तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. हे अभंग आम्ही रातची म्हणतो, तरी मतदानाचे 1000 घेतो म्हणलो. लय हलकट्याने झाला. अरे याला बुटाने आला पाहिजे. याला काय कळलं आम्हाला? ना तुकाराम कळला, ना शिवाजी कळला.